अशा प्रकारची घरं बांधून त्यांना देण्यात येतील। त्यांचा पुनर्वसन करताना त्यांचा रोजगार सुद्धा बुडणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली जाईल। माननीय उच्च न्यायालयानं निर्देश केलेलं होतं की ज्या लोकांना घरं मिळाली आहेत ते अजून तिथं राहतात, तर ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून त्या लोकांना समजवलं जाईल आणि कुणावरही अन्याय होणार नाही, परंतु माननीय न्यायालयाचा सुद्धा परिपूर्ण सन्मान केला जाईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे मी निर्देशित केलेले आहे। नाही, काय झालं की काल 26 जानेवारीला सगळ्या नॅशनल पार्कमध्ये सगळ्यांना फुकट त्या ठिकाणी प्रवेश असतो। थोडा गैरसमज झाला की नॅशनल पार्कची सुट्टी अन्य कामाकरता सोमवारीच असते, तर ती सोमवारची सुट्टी मंगळवारी करता आली असती आणि लोकांना येऊ देण्यात आलं असतं, तर काल जो गर्दी झाली ती थांबली असती। आज जो लोकांचा मॉब तिथं आला आणि काही दगड मारले गेले ते उचित नाही। शेवटी शासन हे सगळे आपल्या सर्वांचं, सरकार एक कुठल्या आमदारांचं मंत्र्यांचं नाही, हे जनतेचं सरकार आहे। पण या सरकारमध्ये असलेल्या नागरिकांनी सुद्धा संयम थोडा बाळगला पाहिजे। आणि आज त्या ठिकाणी प्रवीण दरेकर, गोपालजी शेट्टी माजी खासदार, प्रकाश सुर्वे, संजय उपाध्ये, ॲडव्होकेट गावित या सर्व लोकांना त्या ठिकाणी मी भूमिका मांडायला सांगितल्या, सर्वांच्या भूमिका ऐकल्या, त्याच्यातून सारांश त्या ठिकाणी घेऊन या गोष्टीला कायमस्वरूपी अंतिम त्या ठिकाणी स्वरूप देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला यश मिळेल असं माझा विश्वास आहे। उपोषण करते त्यांच्या विविध खात्यांच्या मागण्या आहेत। वन खात्यांचे वनपट्टे आहेत, ते वनपट्टे सगळ्यांना दिले जातील आणि त्या वनपट्ट्यांवर त्यांना लागण्याकरता बांबूची रोपं दिली जातील। सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून त्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल। वन खात्याशी एवढ्याच गोष्टी होत्या, अन्य दुसऱ्या खात्यांच्या गोष्टी त्याच्या चर्चा चालू आहे। आपण एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या तर बोरिवली नॅशनल पार्क मधली कारवाई कोर्टाच्या आदेशानुसारच असं गणेश नाईक यांनी म्हटलेलं आहे।